नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लोकांची संख्या कमी झाली का? सोशल मीडियावरती एक अफवा मार्केट संदर्भात पसरवली जात आहे. या आठवड्यात आपले शेअर मार्केट कसे असेल? इराण अमेरिका युद्धाची सध्याची परिस्थिती काय? विदेशी गुंतवणूकदार भारतात परतले का? तसेच कोणत्या दिवशी कोणत्या कंपनीचा तिमाही रिझल्ट जाहीर होणार? या 6 गोष्टींचा आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मागील आठवड्यात सेबीने एक रिपोर्ट जाहीर केला आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली, ती म्हणजे 2025 मध्ये 13,321 कोटीचे कॉन्टॅक्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये होत होते. ते आता 2026 मध्ये 6,416 कोटींवरती पोचलेले आहेत. म्हणजे जवळपास 50% घसरण आपल्याला झालेली दिसून येते. तर ही जी काही घसरण झाली त्याच्या पाठीमागचं मेन कारण काय आहे? तर सेबीने एपेनोमधील सट्टेबाजी टाळण्यासाठी जे कडक नियम मार्केटमध्ये लागू केले, हे याचं मेन कारण म्हणावं लागेल. यामध्ये प्रामुख्याने काय करण्यात आलं, तर विकली एक्सपायरी ज्या होत्या, दररोज एक्सपायरी असायची, ती कमी करून एका एक्सचेंजला एकच विकली एक्सपायरी अशी परवानगी दिली आणि बाकीच्या ज्या इंडेक्स आहेत त्यांना मंथली एक्सपायरीवरती नेऊन एक्सपायरीची संख्या कमी केली. लोकांची आवडती प्रामुख्याने बँक निफ्टीची जी इंडेक्स होता तो मंथलीमध्ये गेला, त्यामुळे देखील ऑप्शन ट्रेडिंगची संख्या कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर सेबीने दुसरा एक उपाय काय केला, तर लॉट साईज वाढवली. त्यामुळे ज्यांचं कॅपिटल लहान आहे अशा लहान ट्रेडर्सचा प्रवेश त्या ठिकाणी मर्यादित झाला. त्याच्यानंतर मार्जिन देखील खूप कमी करण्यात आली आणि त्याच्यावरती कडक निर्बंध आणण्यात आले. पूर्वी 15x 10x असे मार्जिन वापरायला मिळत होते, ते आता जवळपास कुठेतरी 4x पाहायला मिळतं. अन्यथा आपल्याला सर्व गुंतवणूक ही स्वतःच्या पैशांनीच करावी लागते. ऑप्शन ट्रेडिंग हे स्वतःच्या पैशांनीच त्या ठिकाणी ट्रेडिंग करावी लागते. त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंगवरील STTमध्ये देखील वाढ करण्यात आला, त्यामुळे ट्रेडर्सचा खर्च वाढलेला आपल्याला दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे ऑप्शनमधील लोकांची संख्या कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती विकेंड आहे, 2 दिवस मोठ्या प्रमाणात अफवांचा पाऊस पडतोय म्हणायला काही हरकत नाही. तसा तर पावसाळा सुरू आहे, पण पाऊस गायब झालेला आहे आणि ऊन वाढलेलं आहे. पण मार्केट संदर्भातले ज्या अफवा आहेत त्या काही थांबायचं नाव या ठिकाणी घेत नाहीत. तर ही अफवा काय आहे, तर अमेरिकेने भारतावरती 100% टॅरिफ लावला. ही अफवा मार्केटमध्ये खूप जोरदार सुरू आहे. सोशल मीडियावरती सर्वत्र मार्केट सोमवारी पडणार, मंडेला मार्केट डाऊन जाणार, या गोष्टींवरती चर्चा सुरू आहे. तर सत्य परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर जी काही 100% टॅरिफ लावलेली बातमी व्हायरल होत आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. कारण अमेरिकेने काय केलेलं आहे, तर जे रशियाकडून गॅस तेल खरेदी करतात अशा देशांवरती 100% टॅरिफ लावण्याचा अधिकार त्यांच्या सरकारला त्यांच्या पार्लमेंटमध्ये बहुमताने प्राप्त झालेला आहे. लावलेला नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी बहुमतामध्ये पारित झालेली आहे. 100% टॅरिफ लावलेला आहे का, तर नाही. टॅरिफ लावण्याचा अधिकार त्या ठिकाणी सरकारला मिळालेला आहे. मग डोनाल्ड ट्रम्प भारतावरती टॅरिफ लावतील का, तर बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की याची शक्यता खूप कमी आहे. कारण जसं भारत रशियाकडून तेल गॅस खरेदी करतो, तसं चीन देखील याच्यामध्ये सहभागी आहे. आणि चीनसोबत अशा युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेला ट्रेड वॉर परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सध्या तरी डोनाल्ड ट्रम्प फक्त भीती घालू शकतात, असा कोणता निर्णय घेतील याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे या अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. मार्केटचे अचूक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
बाजारची पुढील दिशा कशी राहणार आहे? तर आपण टेक्निकल गोष्टींवरती जाऊ. निफ्टीचा अंदाज पाहूया. मागील आठवड्यात संपूर्ण मार्केट एका रेंजमध्ये रेंगाळत राहिलेलं आपल्याला दिसून आलं. निफ्टी समजा सोमवारी गॅपअप ओपन झाली. आता जशी अफवा आहे निगेटिव्ह साईडची, तशी पॉझिटिव्ह साईडची गोष्ट देखील आहे. प्रत्यक्षात मार्केट कसं ओपन होईल हे आपल्या हातामध्ये नाही. उद्या आपल्याला ते समजेल. पण समजा 24,800च्या वरती निफ्टी गेली आणि जर काही काळ थांबली किंवा उद्या बंद झाली, तर निफ्टीची वाटचाल आपल्याला पुढील आठवड्यात नक्कीच 25,000कडे होताना पाहायला मिळू शकते. 24,800च्या वरती बंद झाल्यानंतर निफ्टीची वाटचाल 25,000 ते 25,100कडे निफ्टीची वाटचाल नक्कीच होऊ शकते. तर खालील बाजूस आपण विचार केला तर निफ्टीसाठी खालील बाजूस 24,400 हा खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे. हा ब्रेक झाला तर 24,300 ते 24,200 पर्यंत निफ्टीची वाटचाल त्या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा इंडेक्स असणार आहे तो म्हणजे बँक निफ्टी. फ्रायडेला SBIचे जे तिमाही रिझल्ट आलेत त्याचा परिणाम नक्कीच आपल्याला बँक निफ्टीवरती पाहायला मिळेल. बँक निफ्टीने वरील बाजूस 58,600च्या वरती बंद झाल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल देखील 59,000कडे होऊ शकते. 59,000 नंतर 59,500 ही वरील बाजूस बँक निफ्टीसाठी महत्त्वाची लेवल असेल. तर खालील बाजूस बँक निफ्टीचा विचार केला तर 57,000 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. समजा तो ब्रेक झाला तर बँक निफ्टीची वाटचाल 56,500कडे होऊ शकते. तर दुसरा जे भारतातले दुसरं एक्सचेंज आहे BSE, त्याचं सेन्सेक्सचा आपण ॲनालिसिस करू. सेन्सेक्सचा ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे कारण मागील आठवडा संपूर्ण सेन्सेक्सनं या बॉक्समध्ये काढलेला आपल्याला दिसून येतो. वरील बाजूस 79,150च्या वरती जर सेन्सेक्स बंद झाला तर फ्रेश तेजी आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळू शकते. ती तेजी 79,500 ते 80,000कडे आपल्याला घेऊन जाऊ शकते. पण खालील बाजूत जर 78,000 ही लेवल सेन्सेक्सने ब्रेक केली आणि त्याच्या खाली जर सेन्सेक्स गेला तर 77,500 ते 77,000कडे सेन्सेक्सची वाटचाल होऊ शकते. इराण अमेरिका यांच्यातील जो संघर्ष सुरू आहे त्याची सध्या परिस्थिती काय आहे? तर इराणने काय केलेलं आहे, एक आट गाठलेली आहे, ती म्हणजे हार्मुझमधून अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अमेरिकेने जी काही नाकाबंदी केलेली आहे ती सर्व मागे घ्यावी. त्याच्यानंतर इराणवरती जे निर्बंध, आर्थिक निर्बंध लावलेले आहेत ते सर्व काढून घ्यावेत. त्यानंतरच पुढील गोष्टी होतील. स्टेट ऑफ हॉर्मूज सर्वांसाठी खुला होईल, असे आट इराणने घातलेले आहे. यावरती अमेरिकेकडून अजूनही अद्याप ऑफिशियल कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. पुढे काय होतंय आपल्याला पाहावं लागेल. ही गोष्ट घडत असताना तिकडे येमेनीमधील काही आहुती गटाने सौदी अरेबियातील एका मोठ्या पेट्रोलियम इंडस्ट्रीलवरती हल्ला केलेला आहे. या कंपनीकडून जगभरात सुमारे 8 ते 10% उत्पादन होत होते. त्यामुळे मोठाच नक्की हल्ला हा म्हणावा लागेल. यानंतर अमेरिका काय भूमिका घेते हे देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थातच काय इराण अमेरिका यांच्यामध्ये अद्याप कोणताही ठोस तोडगा या ठिकाणी निघालेला नाही. हाही विकेंड आपल्याला तसाच गेलेला दिसून येतो. आणि पुढील आठवड्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे अमेरिकेमध्ये महागाई दर काय आहे तो समजणार आहे, जाहीर होणार आहे. त्यामुळे नक्कीच हा जाहीर होईपर्यंत मार्केटमध्ये एक फ्लॅट कारभार आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा हा अंदाज आहे की जोपर्यंत अमेरिका इराण यांच्यातील युद्धाची दिशा स्पष्ट होत नाही आणि इंडिया विक्समध्ये मोठी उसळी येत नाही तोपर्यंत आपले मार्केट स्लाइड वेज राहण्याची शक्यता जास्त आहे. एका रेंजमध्ये रेंगाळत राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर व्हिडिओमधला पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विदेशी गुंतवणूकदार भारतामध्ये परतले का? एक डाटा आपण मागील 6 महिन्याचा बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय चाललंय मार्केटमध्ये. मार्चमध्ये सुमारे 1,70,000 कोटी रुपये त्यांनी काढून घेतले. एप्रिलमध्ये 60,000
847 कोटी काढून घेतले. मेमध्ये 32,963 कोटी काढून घेतले. तर जूनमध्ये 49,340 कोटी मार्केटमधून विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेले दिसून येते. पण जुलैमध्ये 202 कोटींची त्यांनी खरेदी केली. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1,921 कोटींची खरेदी त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. सलग 5 आठवडे मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केलेली आपल्याला दिसून येते. तर विदेशी गुंतवणूकदारांचा अचानक मार्केटमध्ये विश्वास का वाढला याचं कारण देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण ठरवू शकतो की हे परतले की नाही. अमेरिकेमध्ये व्याजदर वाढणार नाहीत, म्हणजे कट होण्याची शक्यता जास्त मार्केटला वाटत आहे. त्यामुळे तेथील बॉन्ड डीलचे जे परतावा आहे तो कमी होईल आणि त्यामुळे इमर्जन्सी मार्केट भारतासारख्या मार्केटकडे त्यांची गुंतवणूक परत एकदा आलेली आपल्याला दिसून येते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यासोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये स्थिरता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे धोका विदेशी गुंतवणूकदारांचा कमी झालेला त्यांना वाटत आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RBI कडून विकास दराचा जो रेट आहे तो ठेवण्यात आलेला आहे. महागाई दरावरती देखील कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही. म्हणजे एकंदरीत मार्केटच्या दृष्टीने RBI सकारात्मक आहे. त्यासोबतच जागतिक लेवलला जी अशांतता होती ती अजून पूर्णपणे शांत झालेली नाही. पण जो मोठा उद्रेक होणार होता त्याला कुठेतरी आळा बसलेला किंवा तो होणार नाही याची शक्यता मार्केटला आता वाटत आहे. आता घाईत निर्णय घेऊ नका की विदेशी गुंतवणूकदार आले आपण पण मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू. हा निर्णय घेण्यापूर्वी हा डाटा एकदा चेक करून बघा. 2026 मध्येच यापूर्वी त्यांनी जवळजवळ 2,41 लाख कोटींची विक्री केलेली आहे आणि आता कुठे ते 2,000च्या आसपास त्यांची खरेदी झालेली आहे. त्यामुळे लगेच ते परत आले हे समजणे खूप घाईचे ठरू शकते असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मागील आठवड्यात सोन्या चांदीच्या किमतीमध्ये देखील आपल्याला वाढ पाहायला मिळाली. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली. ही मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा डाटा, शुक्रवारी आपले मार्केट बंद झाल्यानंतर जे ग्लोबल मार्केट सुरू होते त्यांच्यामध्ये तेजी का निर्माण झाली. तर मार्केटने एक अपेक्षा व्यक्त केली होती की रोजगार निर्मितीची आकडेवारी चांगली येईल. पण खराब आकडेवारी अमेरिकेची रोजगार निर्मितीची आली. मार्केटच्या अपेक्षेपेक्षा खराब आली. मग या खराब आकडेवारीमध्ये अमेरिकेची US फेड आता व्याजदर वाढवण्याचा निर्णय नाहीत घेऊ शकत. त्याच्यामुळे मार्केटला एक खात्री वाटली, आशा मार्केटला आली की आता व्याजदरामध्ये वाढ होणार नाही. यामुळेच अमेरिकन मार्केटसह सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. आणि हीच गोष्ट कदाचित आपल्याला उद्या मार्केटमध्ये पॉझिटिव्ह स्थिती देखील निर्माण करू शकते. पण आज रात्रीतून काही घडेल याचा काही नियम नाही. डोनाल्ड ट्रम्प काही बोलतील याचा नियम नाही. त्यामुळे आत्ताच आपण अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. पण तरी देखील मार्केटसाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. त्यानंतर सोमवारी बिझनेस ऑफ शेअर मार्केटची कॅन्डलस्टिक पॅटर्नची नवीन बॅच सोमवारपासून सुरू होत आहे. सोमवारी वोडाफोन आयडिया, हिंदुस्तान कॉपर, भारत फोर्ज यासारख्या 231 कंपन्या आपला तिमाही रिझल्ट जाहीर करतील. मंगळवारी निफ्टीची विकली एक्सपायरी असेल. या एक्सपायरीला सिमेन्स, MRF, RVNL यासारख्या 300 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. बुधवारी ग्रासिम, हाल, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल यासारख्या 448 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. गुरुवारी सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असेल. या एक्सपायरी दिवशी LG, सोलर इंडिया, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेहिकल यासारख्या 433 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. यासोबतच या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अशोक लेलँड, व्होल्टास, पतंजली ह्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. अशा 304 कंपन्या शुक्रवारी आपला तिमाही रिझल्ट जाहीर करतील. पतंजलीवरती झालेले आरोप आणि
त्याच्यानंतर येणारा हा तिमाही रिझल्ट हा त्या स्टॉकसाठी, सेक्टरसाठी आणि मार्केटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मार्केटचं लक्ष या रिझल्टवरती राहणार आहे. शनिवारी 15 ऑगस्ट असल्यामुळे कोणत्याही कंपनीचा तिमाही रिझल्ट येणार नाही. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. नवीन अपडेटसोबत लवकरच भेटू. धन्यवाद.